गाईज आज तर आम्ही आज रानामध्ये जाऊन पार्टी करणार आहोत. चला तर तुम्हाला दाखवतो काय पार्टी आहे आमची. कुठे चालले आपण? रानात भेळ करायला. चला. आपण दीदी, भेळीला काय काय सामान लागतं? कैरी घेतली आहे आम्ही, हं. कांदा घेतलाय, टोमॅटो, चटणी, मीठ, कोथिंबीर, लिंबू. आम्ही एवढं साहित्य टाकणार आहोत ह्या भेळीमध्ये. कांदा चिरून घेऊया भेळीसाठी. आम्ही मस्त रानामध्ये आलोय. दुपारची वेळ आहे तर आम्ही काहीतरी करायचे म्हणून आम्ही मस्त भेळ करणार आहोत. चालू कर. असा मस्त कांदा कट करून घ्यायचा भेळीसाठी. मस्त अशी केळी आहे ही. हा एक पलीकडे आहे तो ऊस आहे. मस्त असं आंब्याचं झाड आहे. आंब्याच्या झाडाखाली बसलेले आहेत. चिरून घेतीये. कोथिंबीर चिरून घेतीये. कोथिंबीर चिरून घ्यायची अशी छान. कैरी चिरून घेते आता मस्त. छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्याचे. त्याच्यामध्ये टाकण्यासाठी छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. आम्ही कैरी पण टाकतो. भेळीमध्ये कैरी खूप मस्त लागते. तुम्ही टाकून बघा, खूप छान लागते. असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे कैरीचे. ते मस्त आम्ही आता हे घेतले, आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. चालेल का? लसूण आणि चुरमर घेतले जातं, हे दोन मिक्स करून घ्यायचे. चल हे आता ओतून घ्यायचे. कांदा टाकून घेते. काहीतरी टाकून घेते. कोथिंबीर आणि असे कैरीचे तुकडे. हे असं मीठ टाकून घेते. बस कर. असं लिंबू पिळून घेतो म्हणजे सगळ्यांना भेटतं. चटणी टाकून घेतली आहे. ते सगळ्यासाठी थोडं लिंबू त्यात पिळून घ्यायचं आणि मग चटणी टाकायची, म्हणजे असं सगळ्यांना मिक्स होतं ना, त्याच्यामुळे हे असं मिक्स करून घ्यायची मस्त. चला तर आमची भेळ तयार झाली आहे. कशी वाटली ते सांगा आम्हाला. ही बघा आमची मस्त भेळ झाली. आमची पार्टी चालू झाली. रानामध्ये आमची मस्त पार्टी चालू आहे. मस्त भेळ मस्त झाली आहे. भेळ खायला सर्वांनी या. भेळ खायला कशी वाटली सांगा आमची पार्टी तुम्हाला. बघा किती छान भेळ झालेली आहे. हे भेळ किती मस्त झाली आहे बघू शकता तुम्ही. या तुम्ही पण भेळ खायला.
कशी झाली आहे भेळ? मस्त झाली. कशी लागती? मिरच्या खाते आजोबा भेळ कशी झाली आमची? एकच नंबर हे असले खावा. खूप छान झाली भेळ. मम्मी भेळ कशी झाली आमची? आमची पार्टी खूप मस्त, खूप मज्जा येते आम्हाला. आमची पार्टी खूप छान झालेली आहे.